मी आज अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिले। पूर्वी वेगळी पद्धत होती, एकत्र कुटुंब पद्धत, महिलांचा सासूरवास आणि निमित्तानं घरातल्या अनेक गोष्टी आपल्या मैत्रिणीबरोबर करण्यासाठी जे काही सण होतं त्याच्यामध्ये मंगळागौर साजरा केला जायचा। आता आजचा हा मंगळागौर आहे, यामध्ये सगळ्या नोकरदार स्त्रियांचा आजचा मंगळागौर आहे। मग आता हा मंगळागौर स्पर्धेचा आहे। स्पर्धेचा म्हणजे एकीकडे चांद्रयान यशस्वी करत असताना त्याच्यामध्ये सहभाग असलेला महिलांचा, त्याचबरोबर या स्पर्धेच्या दुनियेमध्ये टिकण्यासाठी तिला करावी लागणारी कुटुंबाची, तिची स्वतःची स्पर्धा आणि दररोज स्वतःचं एक अस्तित्व टिकवण्यासाठी या स्पर्धेमध्ये ती तिला सिद्ध करते। आणि या अनुषंगाने आता आमच्यातल्या मंगळागौरची गाणीसुद्धा बदलायला सांगितल्यानंतर हा फार मोठा बदल गेल्या 2-3 वर्षापासून दिसतो आहे। मग आता हा मंगळागौर पर्यावरणाचा आहे, बालविवाहाच्या विरोधातला आहे, हुंडाबळीच्या विरोधातला आहे आणि ह्या मंगळागौरमध्ये कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर काय करावं हे सुद्धा आता मंगळागौरच्या गाण्याच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे। म्हणून मला असं वाटतं ना, मंगळागौरच्या माध्यमातून एक समाज प्रबोधन मोठ्या प्रमाणात केलं जातं आहे आणि त्याच्यासाठी माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत। आजचा रविवारचा दिवस मिळाल्याने अनेक ठिकाणी सकाळपासून हे सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहत मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। रेव पार्टीमध्ये अटक करण्यात आली, कसं पाहतं ते रेव पार्टीकडे? पुण्यासारख्या शहरात पुन्हा रेव पार्टीचं पेव फुटू लागले। तर मला यांच्यावर बोलावं की ह्यांची पात्रता नाही आहे की आपण ह्या लोकांवर बोलावं। पहिली गोष्ट, काही दिवसापूर्वी म्हणजे 15 दिवसापूर्वीच खडसेंचा पिया आहे पांडुरंग नाफडे म्हणून, त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती। यामध्ये पांडुरंग नाफडे हे त्यांच्या पत्नीला मारहाण करणं, मुलीचा छळ करणं आणि 2 वर्षाची लहान मुलगी आहे तिला घरातून हाकलून दिलेलं आहे। आणि अशा ह्याच्यामध्ये असताना या रोहिणी खडसेंनीच तिला सांगितलं, तू जर पोलीस स्टेशनला तक्रार केली तर मी तुझे बरेच वाईट हाल करेल। म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये ह्याला जाब विचार त्याला जाब विचारायच्या आविर्भावामध्ये आम्हाला महिलांचा फार पुळका आहे। अशा आविर्भावात वावरणारे ही लोक आहेत आणि आज ज्या पद्धतीने रेव पार्टी किंवा हे सगळं आहे, पोलिसांनी अटक केलेली आहे। व्यसनाधीनतेकडे जाणारा हा युवा पिढी, त्यामध्ये ड्रग्स, गांजा, कोकीन यासारखे अंमली पदार्थ, खरं तर केंद्र सरकारची आणि राज्य शासनाची ड्रग्स विरोधातली मोहीम ही फार प्रबळ होती आहे आणि त्याच्या विरोधातली कडक कारवाई सरकारच्या माध्यमातून देखील केली जाते। त्याच्यामुळे पोलीस त्यांची कारवाई तर करतीलच, पण जे चाललं आहे ते अत्यंत चुकीचं आहे की आपण लोकांना ज्ञान शिकवायला जातो आहे, पण आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे हे यांनी पाहावं। की महिलांनासुद्धा धमक्या देतात पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नयेत आणि अशा पद्धतीने अंमली पदार्थाच्या बाबत मला वाटतं खडसेंचं 4 तारखेचं ट्विट होतं की महाराष्ट्रात ड्रग्स येतो कुठून। आता हे ड्रग्स येतो कुठून महाराष्ट्र पाहतो आहे। रोहिणी खडसेंचा नवरा हा बोळ्याने दूध पित नाही की त्यांना तिथं नेऊन हे सगळं केलेलं आहे। त्याच्यामुळं पोलीस तपास झालेला आहे, पोलिसांनी प्रेस पण घेतली, आपण पाहिली। आणि मला असं वाटतं की तुमचा राजकारणांपेक्षा पोलिसांवरती तरी किमान विश्वास असेल। पोलिसांनी प्रेस घेऊन काय झालं आहे, कसं घडलं आहे, अजून बऱ्याच गोष्टी समोर येतात, ते सांगतात आहेत।